वाव, फ्रेंच फ्राईज आवडतं तुला फ्रेंच फ्राईज? सावकाश. देऊ अजून? नको, पोट भरलं. पोट भरलं? मान्य आहे मला, तुम्ही मला तुमच्या लेकीसारखं मानता, मी पण तुम्हाला माझ्या वडिलांसारखं मानते. पण आता माझं हे कुटुंब माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही माझ्या कुटुंबाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न जरी केलात ना, तर तुमच्या वाटेत मी खंबीरपणे उभी राहीन. बघितलं का देवाचा खेळ? तिलोत्तमाबाई, म्हटलं होतं ना, परीस आहे मुलगी, परीस. इतक्या वर्षात तुझ्या घरात पाळणा आला नाही. या पोरीच्या पायगुणाने नाही तुझ्या घरात पाळणा आला, नाव जगन्नाथ सांगणार नाही. माझा नाहीये रे तुझ्यावर विश्वास. ढोंगी ढोंगी तुम्ही दोघही जण खेळ खेळताय तुम्ही. केवळ मी हिचा स्वीकार करावा म्हणून तू ही अशी खोटी स्वप्न दाखवतोयस मला. हा, तुला काय वाटलं मला कळत नाहीये? मला सगळं कळत. एकतर मला वाटलं नव्हतं तू माझ्या समोर असा हे तोंड घेऊन उभा राहशील. तू आता इथे आलायस तर मी तुला सांगते, माझ्या लेकाचं आयुष्य जसं तू उद्ध्वस्त केलंयस, तसं जर का तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं नाही ना, तर नावाची तिलोत्तमा मेहेंदळे नाही. देवा देवा देवा, ह्या तिलोत्तमा बाईवर जरा बारीक लक्ष ठेवा. सावली, सावली, हे घे, हे घे, तोंड गोड कर. हे बघतेस काय फक्त?
हे घे. वहिनी पण मिठाई कशाबद्दल? अगं कशाबद्दल काय, आज प्रेस समोर किती छान बोललीस तू. तुला सांगू, तुला इतकं कॉन्फिडेंटली बोलताना बघून मला खूप छान वाटलं. माझ्यात कधी असा धाड असेल देव जाणे. असं का बोलताय वहिनी? माहित नाही ग, पण लग्न झाल्यापासून ना अशी कधी वेळच नाही आली म्हणा, किंवा स्टँड घ्यायचा कधी धाडसच नाही झालं. हे बघा, असा कसला तरी गैरसमज करून घेताय तुम्ही स्वतःबद्दल. आताही बघा ना, जे तुम्ही मला सांगितलं तेच केलं ना मी. जे माझ्या मनात आलं, मनाला योग्य वाटलं तेच तर बोलत गेले. हे बघ, हेच धाडस. सावली, तुला सांगू, तुझं मन इतकं छान आहे ना, आणि माझी खात्री आहे तुझ्या या चांगुलपणाने तू आईंचं मन नक्की जिंकशील. त्या स्वतःहून तुझा स्वीकार करते. अमृता, तू इथे काय करतेस? आहो ते आज प्रेस समोर किती छान बोलली ना सावली. आपल्या बेडरूम मध्ये पाणी घेऊन जा, आत्ताच्या आत्ता. हो लगेच आणते. आलेच.